हाय दोस्तों, दिस इज सचिन सर और स्वागत है आप सभी का अपने प्यारे यूट्यूब चॅनल मॅथ्स व्यास में। मित्रांनो, स्टॅटिस्टिक, मीन, मेडियन, मोड हे वर्ड तुम्ही नक्कीच ऐकले असतील, पण कन्फ्यूज पण तेवढेच असाल। पण काळजी करण्याची गरज नाहीये, कारण आता आपण एकाच व्हिडिओमध्ये मीन फाइंड करण्याच्या तीनही मेथड घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी दिसणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिसत राहतील। जनरली मीन फाइंड करने के लिए तीन मेथड है आपके पास। फर्स्ट वन डायरेक्ट मेथड, सेकेंड वन अज्यूम मीन मेथड एंड थर्ड वन स्टेप डेविएशन मेथड। तो तीनों भी एक ही सम, तीनों भी मेथड से सॉल्व कर देंगे। देखो स्क्रीन पे आपको एक सम दिख रहा है। कंसिडर करा की तुमच्या क्लासमध्ये एक टेस्ट झालेली आहे, 20 स्टुडंट आहेत क्लासमध्ये आणि 50 मार्क्सची टेस्ट झालेली आहे। तर बघा 6 स्टुडंट आहेत, टोटल 6 स्टुडंट आहेत, त्यांना मार्क्स भेटले 10 ते 20 च्या मध्ये। ओके, देयर आर 5 पीपल, 5 स्टुडंट्स अँड त्यांना मार्क्स भेटलेले 20 to 30 च्या मध्ये। ओके, सिमिलरली 5 स्टुडंट आहेत आणि त्यांना मार्क्स भेटले 30 to 40 च्या मध्ये आणि 4 स्टुडंट आहेत की त्यांना मार्क्स आहेत तुमचे 40 to 50 च्या मध्ये। सिंपलचा सम आहे। आता आपण मीन फाइंड करणार आहेत, मीन बाय युजिंग डायरेक्ट मेथड। आता डायरेक्ट मेथड लगेच तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे। अरे मला काय असतो डायरेक्ट मेथडनं मीन फाइंड करण्याचा? x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi। ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, डायरेक्ट मीन मेथडनं फाइंड करायचा असेल, तुम्हाला मीन फाइंड करायचा असेल बाय युजिंग डायरेक्ट मेथड, तर तुम्हाला 4 कॉलम बनवायला लागतात। पहिला कॉलम काय असतो? क्लास इंटरवल। त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड करायला लागतो xi, नंतर गिवन दिलेला तुम्हाला फ्रिक्वेन्सी लिहायला लागते fi, आणि फायनली कोणाचे समेशन लागणार आहे तुम्हाला? समेशन ऑफ fi xi, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला लागतं। कोणाचं? fi xi चं मल्टिप्लिकेशन लागतं। चला, फर्स्ट रो जो दिसतोय ना तुम्हाला, फक्त कॉलम बनवायचा आहे। बघा तर काय दिसतोय? 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50। ओके, आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सेकंड कॉलम आहे xi चा। xi कसा फाइंड केला जातो? दोघांची ॲडिशन करा, 10 + 20 30 डिवाइडेड बाय 2, म्हणजे येणार आन्सर 15। 20 + 30 50 डिवाइडेड बाय 20 मीन्स 25। 30 + 40 70 डिवाइडेड बाय 2 मीन्स 35। 40 + 50 90 डिवाइडेड बाय 2 मीन्स 45। भेटला तुम्हाला xi चा कॉलम। आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? जो सेकंड रो दिसतोय ना त्याला फक्त कॉलम बनवा। काय दिसतंय? 6, नेक्स्ट 5 5 और 4। ओके, फिनिश। आता कोणता रे? सगळ्यात लास्टचा कॉलम, म्हणजे काय? fi × xi, दोन लोकांचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि लिहायचं लास्टच्या कॉलम मध्ये। चला, 15 × 6 जर केला तर आय थिंक 90 भेटत असेल। चला कम ऑन फास्ट। 25 × 5 125, राइट। नेक्स्ट 35 × 5 175, राइट। 45 × 4 180। आता काय लागणार आहे मला? समेशन ऑफ fi, समेशन ऑफ fi म्हणजे मला काय लागणार आहे? समेशन ऑफ fi विच इज इक्वल टू कॅपिटल N पण डिनोट केला जातो। सगळ्यांची ॲडिशन बघा मित्रांनो, किती स्टुडंट आहेत क्लासमध्ये आपल्या? 20। बघा सगळ्यांची ॲडिशन करून तुम्हाला काय भेटते? 20 भेटते। सिमिलरली मला समेशन ऑफ fi xi लागणार आहे, म्हणजेच कोणता रे? लास्टचा जो कॉलम आहे ना त्याची सुद्धा मला ॲडिशन लागते, समेशन ऑफ fi xi। चला ॲडिशन करा, 125 175 300 300, नेक्स्ट 180 + 19 270 मीन्स 300 + 270 570 आन्सर भेटेल, 570। यस, कम ऑन। नेक्स्ट आता मला काय करायचंय? मला तर भेटलाय समेशन ऑफ fi पण भेटलाय, समेशन ऑफ fi xi पण भेटलाय। चला दोघांचं करायचं फक्त डिव्हिजन। समेशन ऑफ fi xi 570 डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi 20, 0 से 0 कैंसल, और x बार इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला? 57/2 मीन्स 28.5। तर मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की मीन कसा फाइंड केला जातो बाय युजिंग द डायरेक्ट मेथड। आय होप की सगळ्यांना डायरेक्ट मेथडनं मीन कसा फाइंड केला ते समजलंच असेल। मित्रांनो, स्क्रीनवरती सम तर तुम्हाला सेमच दिसत आहे, फक्त मी काय म्हणले? मीन बाय युजिंग अज्यूम मीन मेथड।
तर अझूम मीन मेथडनं मीन कसा फाइंड केला जातो तर बघूयात आपण. चला सुरुवात करूयात. अझूम मीन मेथडनं तुम्हाला एक्स बार फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. ओके, आता डी बार कसा फाइंड केला जातो, डी बार साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे समेशन ऑफ एफ आय डी आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय. आता एफ आय तर ऑलरेडी दिलेलाच आहे आपल्याला. आता डी आय कसा फाइंड केला जातो तर डी आय फाइंड केला जातो एक्स आय मायनस ए, आणि हा ए काय असतो बघा, ए इज इक्वल टू असतो आपला अझूम मीन. हा काय करायला लागतो आपल्याला, अझूम करायला लागतो अझूम मीन. आणि तो कसा फाइंड केला जातो, चला आपण चार्ट फाइंड करताना, चार्ट ड्रॉ करताना आपण बघूया. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, अझूम मीन मेथड जसं डायरेक्ट मेथड मध्ये जनरली 4 कॉलम ड्रॉ करायला लागतात, अझूम मेथड मीन मध्ये तुम्हाला 5 कॉलम ड्रॉ करायला लागतील. ओके, सुरुवात करूयात. कोणकोणते कॉलम बनवायला लागतात. सगळ्यात सुरुवातीला तर येणार क्लास इंटरवल, त्याच्यानंतर असतो आपला एक्स आय, राईट ना, एक्स आय. नंतर कोण लागणार आहे रे तुम्हाला, डी आय फाइंड करायला लागतो. डी आय, डी आय इज इक्वल टू, मी डी आयचा कॉलम ड्रॉ करून घेणार. डी आय इज इक्वल टू काय असतो, एक्स आय मायनस ए, राईट, एक्स आय मायनस ए. नंतरचा कोणता माझा फ्रिक्वेन्सीचा कॉलम येतो, फ्रिक्वेन्सी, आणि लास्टचा जो असतो ना माझा एफ आय डी आयचा कॉलम असतो, एफ आय डी आय. चला सुरुवात करूयात आपण, कसं आपण कॉलम आपण चार्ट ड्रॉ करणार आहेत. बघा क्लास इंटरवल तुम्हाला काय दिलेलं आहे, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि 40 to 50. ओके, सेम सम घेतलेला आहे मी, सममध्ये अजिबात चेंज केलेला नाही आहे. नंतर एक्स आय तर तुम्हाला माहीतच आहे कसं फाइंड करतात, दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2 म्हणजे येणार 15, 25, 35 आणि 45. ओके, तर आता सगळ्यात मोठा डाऊट होता की सर ए काय घेणार तुम्ही, ए काय घेणार, तर हा काय करायला लागतं, एक्स आयची मिडल मोस्ट टर्म घ्यायला लागते. मिडल मोस्ट टर्म म्हणजे काय येणार आहे, एक तर तुम्ही 25 घेऊ शकता किंवा 35 घेऊ शकता. तर मी 25ला कन्सिडर करतो की माझा ए आहे. म्हणजेच तुम्हाला डी आय फाइंड करताना काय करायला लागेल, एक्स आय मायनस 25 करायला लागेल. येस ऑर नो, लक्षात आले सगळ्यांच्या. आता काय करणार आहे मी, बघा याच्यामध्ये एक्स आय मायनस 25 म्हणजे 15 मायनस 25 जर केला तर काय भेटणार आहे रे, -10. 25 मायनस 25 0, 35 मायनस 25 10, 45 मायनस 25 20, राईट. नंतर एफ आय म्हणजे गिवन फ्रिक्वेन्सी काय केली, रो मध्ये दिली आहे, फक्त तुम्हाला कॉलम मध्ये लिहायची. बघा काय दिले, 6, नंतर दिलाय 5, नंतर दिलाय 5 आणि लास्टला दिले 4. ओके, आणि तुम्हाला आता लास्टचा कॉलम फिलअप करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, एफ आय इंटू डी आय, दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन लिहायचं आपल्याला लास्टच्या कॉलममध्ये. करा दोघांचं मल्टिप्लिकेशन, -60, 0, 50 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, काय भेटेल 80. काय भेटलं रे आता, एवढं झाला. नंतर मला कोणाची समेशन लागते, फ्रिक्वेन्सीची आणि समेशन ऑफ एफ आय डी आय. मी काय करणार इथं, समेशन ऑफ एफ आय जर लिहिला, समेशन ऑफ एफ आय तुम्हाला माहिती की टोटल 20 स्टुडंट आहेत. बघा सगळ्यांची ॲडिशन करून 20 भेटते. नंतर पुढे लागणारे मला समेशन ऑफ एफ आय डी आय, सगळ्यांची ॲडिशन करा मित्रांनो, काय भेटते, -60, 50, -10 राहणार आणि त्यामध्ये +80 जर ॲड केला तर तुम्हाला भेटतोय 70. येस ऑर नो. आता पुढे काय करायचंय, मला अगोदर फाइंड केला पाहिजे कोण, समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय म्हणजे मला डी बार भेटणार. येस ऑर नो. चला तर सुरुवात करूया. समेशन ऑफ एफ आय डी आयची व्हॅल्यू किती भेटली रे, 70 डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय किती आहे 20, 0 0 कॅन्सल, सबसे बडी खुशी आहे, राईट ना. 7 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय येणार 3.5. येस ऑर नो, करेक्ट ना. मग आता मला कोण फाइंड करायचं आहे, एक्स बार मीन फाइंड करायचं आहे. म्हणून मी काय करणार, ए किती आहे रे माझा, ए ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आहे मी, 25 कन्सिडर केली आहे. म्हणून ए ची व्हॅल्यू काय घेतली 25. अझूम मीन किती घेतलाय मी, कन्सिडर केलाय 25. मित्रांनो जर तुम्ही 35 कन्सिडर केला असता तर तुम्हाला काय करायला लागलं असतं, ए ची व्हॅल्यू 35 घ्यायला लागली असती. ओके, मी 25 कन्सिडर केलाय अझूम मीन, म्हणून मी ए ची व्हॅल्यू 25 घेतली आणि माझा डी बार किती भेटलाय 3.5. म्हणजेच तुम्हाला काय भेटली रे व्हॅल्यू 25 प्लस 3.5 म्हणजे 25 प्लस 3.5 म्हणजे येणार 28.5. म्हणजे फायनली एक्स बार तुम्हाला काय भेटला 28.5. आय होप की सगळ्यांना सेकंड मेथड म्हणजेच अझूम मीन मेथड पण समजली असेल. सम पुन्हा तोच, फक्त आता काय विचारलंय, मीन बाय युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. सगळ्यात मॅक्सिमम टाइम विचारला जाणारा क्वेश्चन तो म्हणजे स्टेप डेव्हिएशन मेथड वरती. तर मग मीन कसा फाइंड करायचा, बाय युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे,
ए प्लस यू बार इंटू जी. तर आता काय फाइंड करायचं आहे, यू बार फाइंड करायचं आहे. यू बार फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ fi ui डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. त्यानंतर सगळ्यात मोठा डाऊट की अरे ui कसा फाइंड केला जातो, तर ui इज इक्वल टू di अपॉन जी. तर di तर तुम्हाला फॉर्म्युला माहीतच आहे ना, काय फॉर्म्युला असतो, अहो xi मायनस ए हा फॉर्म्युला असतो di साठी. आणि g म्हणजे काय असतो, क्लास इंटरवल मधला गॅप. चला सुरुवात करूया आता चार्ट बनवायला. आपला कसा बनवला जातो बाबा चार्ट, तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की अरे डायरेक्ट मेथडसाठी 4 कॉलम असतात, नंतर माझा अझूम मीन मेथडसाठी 5 कॉलम असतात, आणि आता स्टेप डेव्हिएशन मेथडसाठी 6 कॉलम असतात. जनरली एखाद दुसरा कमी जास्त होऊ शकतो, डिपेंड्स ऑन यू, बट जनरली 6 कॉलम बनवले जातात. चला तर सुरुवात करूयात कसा बनवला जातो चार्ट. सुरुवातीला मी बनवतो CI क्लास इंटरवल घेतो, नंतरचा कॉलम काय येतो सगळ्यांना माहिती, अरे माझा नंतर XI येतो, बरोबर ना. नंतर कोण येणार रे माझा DI इज इक्वल टू सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे XI मायनस ए, करेक्ट. नंतर कोण येणार आहे आता UI इज इक्वल टू काय सांगितलं होतं रे मी, DI अपॉन जी, करेक्ट आहे. नंतर येतो माझा फ्रिक्वेन्सीचा कॉलम FI, आणि सगळ्यात लास्टला येतो FI इंटू UI. ओके डन. आता सुरुवात करूयात. क्लास इंटरवल काय दिलेला आहे मला, 10 to 20, नंतर दिलं आहे 20 to 30, नेक्स्ट आहे 30 to 40 आणि 40 to 50. ओके 40 to 50. आता काय येणार आहे XI तर सगळ्यांना माहिती आहे 15 आहे, 25 आहे, 35 आहे आणि लास्टला 45 आहे. आता मी काय घेतलंय, पुन्हा मी तो अझूम मीन आहे त्याला मी एच कन्सिडर करणार, अझूम मीन हा मी 25 कन्सिडर करणार. आता मला सांगा, फटाफट सांगायचं आहे, DI इज इक्वल टू काय येणार आहे XI मायनस 25, कारण अझूम मीन मी किती कन्सिडर केलाय 25. तुम्ही 35 सुद्धा कन्सिडर करू शकता, मिडल मोस्ट टर्म कन्सिडर करू शकता. या ठिकाणी मिडल मोस्ट टर्म म्हणजे 25 आणि 35 भेटू शकते ना, म्हणून तुम्ही 25 कन्सिडर केला तरी चालेल किंवा 35 कन्सिडर केला तरी सुद्धा चालेल. चला तर सांगा आता काय येणार XI, 15 मायनस 25 मायनस 10, 25 मायनस 25 0, 35 मायनस 25 10 आणि 45 मायनस 25 20 भेटणार आहे मला, राईट. आता UI इज इक्वल टू DI अपॉन जी हा जनरली काय केला जातो, ह्या दोघांमधला गॅप म्हणजे काय 20 मायनस 10, 30 मायनस 20, 40 मायनस 30, या सगळ्यांमधला गॅप किती दिसतो, जनरली तुम्हाला 10 दिसतोय. म्हणून तुम्ही काय करणार इथं DI अपॉन 10 हा घेणार. मग DI ची व्हॅल्यू बघा मायनस 10 भेटली, अपॉन 10 जर केला तर तुम्हाला काय भेटेल -1. नंतर तुम्हाला DI ची व्हॅल्यू 0 दिसते, त्याला जर 10 ने डिवाइड केलं तर 100% झिरोज भेटणार आहे. 10 अपॉन 10 1 भेटेल, 20 अपॉन 10 हा तुम्हाला 2 भेटेल. डन. सगळ्यात लास्टचा कॉलम म्हणजे आता फ्रिक्वेन्सीचा कॉलम आपल्याला फिलअप करायचा आहे सेकंड लास्ट. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय दिसते तुम्हाला 6, नंतर 5 5 4, 5 5 आणि 4 दिसते. डन. सगळ्यात लास्टचा कॉलम आता फिलअप करायचा राहिलाय तो म्हणजे FI इंटू UI. बघा सगळ्यात लास्टचे हे दोन जे कॉलम फिलअप केले त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि लास्टच्या कॉलममध्ये लिहायचं आहे -6 0 5 आणि 2 इंटू 8 2 इंटू 4 8. आता मला काय करायचं रे, यू बार फाइंड करायचं आहे. यू बार फाइंड करण्यासाठी मला समेशन ऑफ FI लागते, म्हणजे याचं काय करायचं आहे, सगळ्यांचे समेशन. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत 20 आहेत बघा, सगळ्यांची ॲडिशन करून तुम्हाला 20 बघायला भेटेल. नंतर कोण लागतोय समेशन ऑफ FI इंटू UI, समेशन ऑफ FI इंटू UI म्हणजेच काय, ह्या सगळ्या लोकांची करायची ॲडिशन. बघा सुरुवात करा चला पटापट. दोघांची ॲडिशन केली तर 13 भेटली आणि त्यामधून जर -6 केले तर तुम्हाला इथं 7 बघायला भेटेल, राईट. आता पुढे जाऊन काय करायचंय मला, आता यू बार फाइंड करायचं आहे. मग मी कसं फाइंड करणार, यू बार इज इक्वल टू, आता UI तुम्ही काय भेटला होता तुम्हाला DI डिवायडेड बाय 10 घेतला होता. XI किती भेटला होता, XI मायनस ए ची व्हॅल्यू 25 कन्सिडर केली होती. आता मला यू बार फाइंड करायचा आहे. यू बार साठी काय समेशन ऑफ FI UI किती भेटलाय 7 डिवायडेड बाय 20. हे जर सॉल्व केलं तुम्ही तर तुम्हाला काय भेटलं रे 0.35 भेटला, 0.35 भेटला, राईट. आता मला कोण फाइंड करायचं आहे, एक्स बार फाइंड करायचं आहे. बघा तर मी इथे लिहितो एक्स बार इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू म्हणजे अझूम मीन. अझूम मीन मी किती घेतला होता रे 25 घेतला होता, म्हणून मी इथे काय लिहितो 25 प्लस यू बार. यू बारची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला 0.35 इंटू कोण घेणार आहे शेजारी, मी त्याच्या जी घेणार आहे. जीची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आहे, क्लास इंटरवल मधला जो गॅप आहे तो म्हणजे आहे 10.
चला तर फटाफट सांगा मला काय येणार आहे कॅल्क्युलेशन. 25 प्लस 0.35 इंटू 10 जर केला तर येणार 3.5 आणि ह्या दोघांची ॲडिशन जर केली तर 28.5 येते. एक्स बार इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला सगळ्यांना 28.5. आता तुम्हाला मीन फाइंड केला असेल बाय युजिंग द स्टेप डेविएशन मेथड. खूप इम्पॉर्टंट. आय होप की मित्रांनो आता कोणताही सम दिला तरी तुम्ही सॉल्व करू शकता आणि हो तेही कोणत्याही मेथडनं, म्हणजे डायरेक्ट मेथड दिली असेल तरी पण, अझूम मीन मेथड दिली असेल तरी पण आणि स्टेप डेविएशन मेथड दिली असेल तरी सुद्धा तुम्ही सम सॉल्व करू शकता. आणि हो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.